हालत खराब झाली. जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. जसं की दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षी पण एकविराईच्या जत्रेला जाणार आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. एकविराईच्या जत्रेची खूप आतुरतेने आम्ही वर्षभर वाट बघत असतो. एकविराईची जत्रा जो पालखी सोहळा आहे, त्या पालखी सोहळ्याला एवढी गर्दी असते, भक्तजन एवढ्या संख्येने येतात, ते तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आत्ता आला आपण शिंगरोबा देवाच्या दर्शनाला. इथं आगरी कोळी समाज व इतर कुठलाही समाजाचा माणूस इथं दर्शन घेतल्याशिवाय जात नाही. चला तर आपण आता दर्शन घेऊन आपला पुढील प्रवास चालू करणार आहे. जेव्हा इंग्रजांना रोड बनवताना हा मार्ग सापडत नव्हता, तेव्हा याच शिंगरोबा देवाने त्यांना हा मार्ग दाखवला व मार्ग दाखवून झाल्यावर त्यांची इथे इंग्रजांनी हत्या केली व नंतर स्थानिकांनी तिथे त्यांचं मंदिर बांधलं. हा आहे अमृतांजन ब्रिज पॉईंट. इथे लोक फोटोशूट करताना भरपूर दिसतील व रविवार असल्यावर तर रायडर्स लोकांची भरपूर गर्दी असते. हा माझा मित्र वैभव आहे. आम्ही कायम सोबत असतो, एकदम एक सख्या भावासारखे. आम्ही सोबत तरी पण 7 ज्योतिर्लिंग फिरलो आणि एकविराला तर कायम आम्ही जातच असतो. थोड्याच वेळात आपण मंदिराच्या जवळ पोचलो. आता आपण मंदिराच्या जवळ आपण गाडी इथे पार्क केलेली आहे. मंदिराच्या पायथ्याजवळ आपण गाडी पार्क नाही करू शकत, कारण की संध्याकाळी चढ उतार होताना फुल ट्रॉफिक होते, म्हणून आपण थोड्या पायथ्यापासून 5 मिनटं लांब गाडी पार्क केलेली आहे. आता आपण पायथा मंदिराचं दर्शन घेऊन आपण वरती मेन मंदिराकडे जाणार आहेत. इथे तुम्हाला एवढी गर्दी दिसते, पण आता वरती गेल्यावर किती गर्दी असते ते आता पुढे बघायला भेटेल. हे आहे एकविराईचं 5 पायरी पादुका मंदिर. इथे दर्शन केल्यावरच भाविक भक्त पुढे दर्शनाला जातो. अरे बाबा, विचारच केला नव्हता एवढी गर्दी असं. भयानक गर्दी झालेली आहे, इतका जाम झाला. बघू शकता किती गर्दी आहे. आपलं पण दर्शन आता 1 तासात होऊन जाईल. दर्शन तर झालं आपलं. आता माझ्या मागे बघू शकता जी पहिली एकविराईची मानाची पालखी आहे चौ लागरावकरांची, ती आहे. ती आता थोड्याच वेळाने इथे पालखी सोहळा पार पडणार आहे, ते तुम्हाला पुढे बघायला भेटेल. या भाईनी पण मस्त लिहिलेलं आहे, संकल्प घर घर जिजाऊ माझे गाव लव जिहाद मुक्त. व्हिडिओ बघत असेल तर नक्की कमेंट कर. ज्या क्षणाची आगरी कोळी माणूस आतुरतेने वाट बघत असतो, तो क्षण सुरू झालेला आहे. एकविराईचा सोहळा पार पडतोय. बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे, भक्तजन किती आनंदाने नाचतोय. दरवर्षी एकविराईचा पहिल्या पालखीचा मान चौ लागरावकरांनाच असतो. प्रत्येकजण एकविराईचा पालखी सोहळा मोबाईलमध्ये टिपताना दिसतोय तुम्हाला. जो आगरी कोळींचा स्वर्ग बोलतात, तो हाच एक आगरी कोळींचा स्वर्ग आहे. तो वर्षभर आगरी कोळी माणूस आतुरतेने वाट बघत असतो, तो हाच पालखी सोहळ्यासाठी.
जाम गर्दी, हालत खराब झाली. बघू शकता किती गर्दी आहे. वर जाणारा जो मार्ग आहे तो बंद केलेला आहे थोडा, कारण की जे वरतून खाली उतरत आहेत त्यांच्यासाठी थोडा मार्ग बंद केलेला आहे. बघू शकता अख्खा पायरी मार्ग जाम झालेला आहे. दर्शन तर एक नंबर झालाय, फक्त उतरताना जाम घाम पडलाय, जाम ढकली. म्हणजे म्हातारा माणूस असतं तर डायरेक्ट मरूनच जाईल. चेंगडा चेंगडीमध्ये फेफडाच फुगल त्याचा, खतरनाक विषय डायरेक्ट. आम्ही आता उतरतो तिथून गाड्यावरती चढतात, कारण की पायऱ्या मार्ग उतरण्यासाठी पूर्णपणे बंद केलेला आहे, कारण की भरपूर गर्दी झालेली आहे वरती. वरच्या माणसांना खाली यायला जागाच नाही आहे, म्हणून एक साईड पायऱ्या जिथून चढतात माणसं पूर्णपणे बंद केलेलं आहे. आपण का गाडी एवढं लांब गेली आपण आलो आता आपल्या गाडीजवळ. अशा तऱ्हेने आपला हा ब्लॉग इथंच संपवतो आहे. अशाच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, आणि आपल्या इंस्टाग्रामला पण चॅनल आहे भावंटूर नावाने, त्याला पण फॉलो करायला विसरू नका.